थांब रे, सिट्ट्या मारायला इथं काय नाचायला कोणी फोक्या? कधी सुधारणार काय माहित दलिंदर? अबे इथं कार्यक्रम काय ठेवला? थांब रे. हो थांब थांब, मला माहित आहे यात लय मोठा किरमी आहे. चला पोरो लक्षात घ्या, एक महत्वाचा विचार या ठिकाणी व्यक्त करायला मला संधी भेटलेली आहे. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो, त्यामुळे वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान करणं सध्या एक संस्कृती आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे आपण. पहा, कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला जो महत्वाचा विषय बोलायचा तो मी बोलणारच आहे, पण ज्यांच्या हाताने, ज्यांच्या विचारातून, ज्यांच्या कर्तृत्वातून हा महाराष्ट्र आणि देश घडला, त्या प्रत्येक विचारवंतांच्या कार्याला अभिवादन करणं सध्या काळाची गरज आहे. म्हणून सब्र कर बंदे वो दिन भी गुजर जाएंगे, कल तुझे देखकर जो हंसते थे आज वो देखते रह जाएंगे. अरे त्याग दी ख्वाहिश से कुछ अलग कर दिखाने के लिए, सिद्धार्थ भी खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए, सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए. शांततेचे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन पेरलं, ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जिच्या कुशीत या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं, ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ. शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही, शर्ते कितीक झाली रयतेच्या दुःखाला पार नाही. एरे शिवबा पुन्हा जन्माला, आता म्यानात तलवार उरली नाही, आता म्यानात तलवार उरली नाही. स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श पुत्र छत्रपती संभाजीराजे, आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद. आणि सध्याचं राजकारण, आपण कोणाच्या मागं पळायचं आणि कोण कधी कोणत्या पार्टीत बसल आणि नेमकं कोण कोणती कधी शपथ घेऊन घरी येईल आणि शपथ आल्यावर कोण पाठविलं कोण कोणाला भेटायला जाईल याचा ताळमेळ न लागणारं राजकारण सध्या जर कदाचित भगतसिंगांनी पाहिलं असतं तर भगतसिंग आपल्या मित्र सुखदेवला म्हणाले असते, अरे कई वोटों के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए, कई वोटों के लिए मर गए, कई नोटों के लिए मर गए. होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से, साला हम भी किन कमीनों के लिए मर गए, हम भी किन कमीनों के लिए मर गए. रियालिटी आहे ना भाऊ, आपला कार्यक्रम वाजीला आहे ना, आपला आपल्याला विश्वास नाही मतदानाला जावा का नाही. 2024 तर मतदानाच्या दिवशी मी म्हणतो अर्धा भारत सुट्टीच घेते का नू. महाराष्ट्रात आता इशेच खाला झाला, आपला आपल्या इशे नाही, याच्या गाडीत बसलो, दुसऱ्या दिवशी कळलं त्याचा पक्ष चेंज झाला, मधल्याने आपल्याला काढून दिलं. आणि म्हणून लक्षात घ्या, आपण पक्षावर न बोललेलं बरं. जाताना मला 200 किलोमीटर जायचं, आपलाच कार्यक्रम मधात व्हायचा. हा मात्र एवढे आपला कार्यक्रम होऊ शकत नाही, कारण आपल्यासमोर महाराष्ट्रातली विद्यार्थी प्रचंड एक ताकद आहे बा. आणि म्हणून पोरं लक्षात घ्या, अज्ञानाचा अंधकार मिटवून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले, संत सेवालाल महाराज, संत बसवेश्वर, संत भगवान बाबा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट बिरसा मुंडा नाईक, या प्रत्येक महापुरुष. आणि जिथं मला या ठिकाणी बोलण्याचं, तुम्हाला ऐकण्याचं, आणि कास्ट जात धर्म पंथ न पाहता कुठलाही व्यक्ती कोणत्याही पदावर एका ग्रंथामुळे जातो, त्या ग्रंथाचे निर्माण करते परमपूज्य बोधिसत्व ज्ञान सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रत्येक महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. पूर्व लक्षात घ्या, आता मेन कार्यक्रमाकडे आपल्याला यायचे. तुम्हाला मी काही टेन्शन देणार नाही, ताण देणार नाही, बिनधास्त रिलॅक्स राहायचं. जे काय तुम्हाला कोणीकडे पाहावं वाटलं तिकडे पाहून घ्या, कारण हा थांब म्हणजे थांब, तू सिट्या मारणारा ओरिजिनल तमाशातला आहे. म्हणजे
तू अशा सिट्ट्या मारायला की जुनो घरच तुया कोणतरी हलगी वाजित यार आपल्याला चालू काय सुधारणा काळाची गरज आहे ना. आपल्याला बोलायचं का ते मुद्दा गेला. मी तुला काय सांगितलं, जिकडे पाहायचं तिकडे पाय. तुला कळलं मी ज्या गोष्टी बोलायच्या होत्या, मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. पोरं लक्षात घ्या, हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम होता 12वी नंतर स्पर्धा परीक्षेत. अलीकडे तुम्ही पाहिला असेल काय झालं माहितीये का, तुमच्या धाराशिव मध्ये आपला जीव आणि मग इथे एखादं पोरग कॉन्स्टेबल लागलं. कॉन्स्टेबल लागल्यावर त्यांना गल्ली बोळामध्ये पेढे वाटले असतील, पण जे लागलं नाही त्याला ताण आला. ज्यानं पेढे वाटले त्यानं वाटले, पण त्याच्यासोबतचं जे पोरग होतं ते लागलं नाही त्याला ताण आला. आपला प्रॉब्लेम तोच व्हायला पहा. आपला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय, एका रूम मध्ये 4 जण छान पद्धतीने अभ्यास करायलेत, 4 बी नाही लागले, लय मोठं दुःख नाही. पण त्या 4घातला 1 जण लागलं का ते तिघांचे दुःख होईल का, ते जगात कोणालाच होणार नाही. कारण आपण अशा देशात राहतो इथं चॅलेंज नाही आपल्या लोकायला. आपल्या लोकांची मेंटॅलिटी आहे, लोकायला दुःख झालं मला दुःख आहे थोडंफार चालते, पण अख्खं जग सुखात आहे म्हणले आणि मी एकटा दुखात आहे तेव्हा आपल्याला ताण यालाय. म्हणून मी त्यासाठी उदाहरण सांगितलं, बाबा आपल्याला मेंटॅलिटी बदलायची आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणले, अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक. आपल्याला संसार सुखाचा जगाचा करायचा होता, आनंद तिन्ही जगात भरायचा होता. पण आता प्रॉब्लेम असा झाला, आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बायकोची गोलगोल साडी, याच्या बाहेर आपला विचार नाही. मेन प्रॉब्लेम ते सकाळी म्हणला होता तो शाळेत जाताना, भारत माझा देश आहे, आणि शेवटी एकच वळतूल पाठ झाली, ह्यातच माझे सौख्य समवले आहे. अख्खं मधलं गायब झालं तू. आणि मग ते करत असताना लक्षात घ्या की मी म्हटलं होतं की बाबा हे बदलायचं आपल्याला. कारण काय होतं बा, एखाद्या जिल्ह्याचा एखाद्या तालुक्याचा एखाद्या प्रभागाचा विकास नाही झाला त्याला डिपेंड आपण लोकप्रतिनिधी ठरवतो. आपली तर मेंटॅलिटी एवढी डेंजर आहे, नाली तुडुंब भरली हे इथून शिवा देत आहे मुख्यमंत्र्याला. आता नालीचा मुख्यमंत्र्याचा काही संबंध आहे का? म्हणजे दुखायला म्हशीचं इंजेक्शन वाघारीला काही गरज आहे का? आपल्याला त्या बी गोष्टी कळणं गरजेचे आहेत की बाबा आपलं कोण आहे परक कोण आहे. म्हणून काय बाबा की जगासोबत आपल्या सुखाची तुलना आपल्याला करता आली पाहिजे. त्यासाठी मी उदाहरण सांगितलं होतं बाबा की अमेरिकेमध्ये लाईट गेल्यावर लोक चेक करतात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. अशा देशात आपण राहतो, इथं सुख दुःखाची तुलना आपण लोकांकडे पाहून करतो आणि आपला तोच प्रॉब्लेम झाला. जे पोरग लागलं नाही त्याला इथून डबल शुभेच्छा आहेत, जे लागले त्याला सिंगल शुभेच्छा आहेत. त्याच्याबद्दलचं उदाहरण सांगायचे, जे लागले ते कॉन्स्टेबल झाले, मे बी एखाद्यात क्वालिटी असेल, कारण तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही, तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव नक्की तुम्हाला देत असतो. म्हणून कदाचित अरे आपण या पोलीस भरतीमध्ये 1-2 मार्कानं हुकलो, आपण याच्या अगोदरच्या सरळ सेवेत नाही लागलो, तर याचा अर्थ वरच्यानं ठरवलंय ती क्वालिटी याच्यापेक्षा काही वेगळी आहे. मी DED-CET ला 6 मार्कांना नापास आहे. महाराष्ट्रातले पोरं शिक्षक व्हायसाठी माझ्या क्लासला येतात. काळ बदलला भाऊ है ना. मी काय पोलीस भरती दिली का, मी काय पोलीस झालेलो आहे का? नाही. महाराष्ट्रातले प्रत्येक पोरग पोलीस मध्ये, महाराष्ट्रातला असा जिल्हा कुठला नाही की त्या जिल्ह्यात आपलं पोरग पोलीस नाही. महाराष्ट्रातला आता हे पुढे बसले राजेश गिरी 2014 ची पहिली बॅच, इथं ते राज्य उत्पादन शुल्क पोलीस. व्यंकटेश पवार इथंच आहे तुमच्या इथं धाराशिव मध्ये 10 पोरं आपल्या क्लासचे आहेत. महाराष्ट्रातला जिल्हा तालुका नाही. हे कधी होईल माहितीये का? पहिल्यांदा तुम्ही तुम्हारे सिवा तुमसे ज्यादा कोई नाही पहचानता. आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, आपल्या लोकांना जरासं निगेटिव्ह केलं की आपला कार्यक्रम तिथं बिघडायला. आणि सुख दुःखाची व्याख्या थोडी बदलायची. मी काय म्हणलं, अमेरिकेत लाईट गेल्यावर लोक चेक करतात मीटरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. जपानमध्ये लाईट गेल्यावर लोक चेक करतात चला वायरिंग मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. आणि भारतात लाईट गेल्यावर दलिंदर बाहेर येते, पाहते लोकाची गेली का. म्हणजे याला कळालं लोकाची गेली आपली गेली बरं आहे म्हणते. याला कळालं लोकाची बी लाईट गेली आणि आपली बी गेली बरं आहे म्हणते. पण याला कळालं अख्ख्या गावाची लाईट आहे फक्त आपलीच गेली. मग हे येळूचा बांबू घेते, ते बांबू घेऊन डिपीत जाते. याला धतुरा लाईटचं काही माहित नसते, लांबून ढुसणे आणते आणि त्या लांबून ढुसणे आणून सर्व फ्यूज पाडते, अख्ख्या गावाची लाईट घालते, अख्खा गाव अंधारात झोपीत आहे. आणि सकाळी म्हणते भारत माझा देश आहे. थांब झाकण झुल्या. पोरो
हे जे 11वी 12वी झाले तुम्ही सर्वात मोठा किरम्या तुमच्या ते सध्या. पण एकच गोष्ट सांगतो, आजकालचे तुम्ही इथं बसलेले पोर आहेत, एकच सिच्युएशन हातात घ्या आणि लक्षात घ्या. तुमचा बाप इथं कुठतरी बसलेला आहे बा, काहीचा बाप इथं बसलेला असेल, कोणाची आई पण इथं बसलेली असेल, कोणाची बहीण इथं बसलेली असेल, कोणाच्या हृदयाचे तार जुटलेले असेल ती पण इथं बसलेली असेल. आमदार साहेब काही म्हणा, पण तुमच्या इथले पोरं हुशार आहेत. त्याला एका सेकंदात कळलं हृदयाचा तार म्हणजे काय, त्याला एका सेकंदात कळलं डीपी म्हणजे काय, आकडा म्हणजे काय, खंबा म्हणजे काय. म्हणजे या पोरायला चॅलेंज नाही, पोरियो तुम्ही पण सुधरा. अख्खा थांब रे, थांब, मला बोलू दे, नाही तर मग एकटा तुला येऊन इथं वरडायला लावील. पोरियो टाळी, थांब, तू त्या माईच्या पोटात काऊन नाही मिळाला रे? तुझी गरज काय होती देशात? काय मी बोलायला चाललो मदत ऊ करायला. अरे पोरियो, टाळी एका हाताने वाजत नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. अलीकडे एक घटना घडली साहेब पुण्यामध्ये. एक पोरग कोयता घेऊन पोरीच्या मागे लागू लागलं. एक पोरग कोयता घेऊन पोरीच्या मागे लागू लागलं. ही घटना तुम्ही पाहिली. मला सांगा, ते पोरग डायरेक्ट आलं पोरी म्हणलं का हो म्हण? आता बाकीचा शब्द मी म्हणलं असतो तर मग तेवढाच क्रात करतून पुन्हा व्हायरल करतात. सर आय लव्ह यू म्हणले, घ्या वांदे. ते पोरग पोरी लिहून डायरेक्ट म्हणलं का हो म्हण, आणि पोरगी नाही म्हणली, ते कोयता घेऊन मागे लागलं का नाही? एकच गोष्ट लक्षात घ्या महिला मंडळ, आपल्याला बापानं शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. पोरीनं आपल्या बापाचा सन्मान आणि पोरानं आपल्या घराचं कर्तृत्व वाढवायचं असते. तुम्हाला एक कळकळीची विनंती मोठा भाऊ म्हणून सांगायलो, इथं महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला भावाचं रिलेशन आपण जपत असतो. आपल्याला तो कधी धंदा जमला नाहीये. आणि शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षक वृंदांना माझी विनंती आहे की आपल्याला मराठी भाषेत दुसरं नाव आहे मास्तर. या मास्तर शब्दाचा खूप छान अर्थ आहे. आईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन माझ्या स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचं हे वर्गात जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करतो. तो खरा